महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे महायुतीचे गोडवे गायले जात आहेत, पण नंदुरबारमध्ये मात्र चित्र वेगळं आहे। महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आणि तिकडे नंदुरबार जिल्ह्यात विशेषतः अक्कलकुवामध्ये एकाच रात्रीत राजकारणाची कुंडली बदलली आहे। शिंदे गटाला मोठा झटका बसलाय। आमदार आमशा पाडवी यांच्या हक्काचे लोक, त्यांचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते एका रात्रीत पलटी मारून कमळाबाईच्या गोटात सामील झाले। या इनकमिंग आउटगोइंगचा खेळ नाही तर थेट विकेट पडल्याचा आवाज आहे। नेमकं काय घडलं अक्कलकुवा तालुक्यातील कुकडखुंट गावात, जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। शिंदे गटाचे जेवढे प्रमुख पदाधिकारी होते त्यात कुकडखुंटचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, असंख्य कार्यकर्ते, सगळेच्या सगळे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले। आता प्रश्न असा आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा तुमच्या आमदाराला मतदारसंघाची बांधणी करायची आहे, तेव्हा त्यांचेच लोक जय महाराष्ट्र नाही तर जय भाजप का करतायत? कारण स्पष्ट आहे, राजकारणात गळती तेव्हाच लागते जेव्हा नेतृत्वाचा विश्वास कमी होतो किंवा दुसऱ्या गोट्यात भविष्य जास्त उज्ज्वल दिसतं। या धक्क्याची तीव्रता इतकी आहे की शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांना थेट त्यांच्या कुकडखुंट बालेकिल्ल्यातच आव्हान मिळालंय। आता पाडवी साहेब यावर काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। राजकारणात शॉक ट्रीटमेंट नवीन नाही, पण ही ट्रीटमेंट जरा जास्तच तिखट आहे। शिंदे गटाला वाटलं असेल, चला आपण सरकारमध्ये आहोत, सगळं आलबेले, पण डॉक्टर हिना गावित यांनी एका रात्रीत दाखवून दिलं, नंदुरबार मध्ये अजूनही गेम बाकी आहे। काँग्रेसचेही कार्यकर्ते भाजपमध्ये आले म्हणजे भाजपची ताकद तर वाढलीच आहे। या सगळ्या खेळाची मास्टर माइंड आहे डॉक्टर हिना गावित। त्याने नुकताच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि आल्या आल्या नुसती एंट्री नाही मारली तर थेट विकेट घेऊन दाखवली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, मला आणि भाजपला याचा मोठा लाभ होईल। येणाऱ्या काळात अनेक पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सोबत येतील। याचा अर्थ काय? तर पहिलं म्हणजे नंदुरबार मध्ये भाजपची कमान आता डॉक्टर गावित यांच्या हातात मजबूत झाली आणि दुसरं म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे आउट गोईंग अजून थांबलेलं नाही, आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। राजकारणात एक नियम आहे, जो सत्ता आणि विकास देतो लोक त्याच्याकडे जातात। डॉक्टर गावित यांचे नेतृत्व भाजपला कितपत मजबूत करते हे आता येणाऱ्या निवडणुकात दिसेलच। आणि आता या सगळ्यांची सर्वात मोठी बातमी आहे जी थेट मुंबई आणि ठाण्याला टेन्शन देऊ शकते। तुम्ही वाचलं असेल, भाजप आणि शिवसेना यांची महाराष्ट्रात महायुती आहे, पण डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार मधून थेट घोषणा केली आहे, नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांची युती होणार नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात भाजपची प्रमुख लढत शिवसेनेसोबत होणार आहे। जिल्ह्यात निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला असून आमच्या नेत्यांनी जिल्ह्याची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यास सांगितले आहे, हा थेट इशारा आहे। याचा अर्थ काय? तर वरती महायुती, खाली महास्पर्धा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत बसून सब कुछ ठीक आहे म्हणत असतील, पण नंदुरबारच्या एका वक्तव्याने महायुतीतील दरी स्पष्टपणे दिसते। स्थानिक पातळीवर जर युतीच होणार नसेल तर मग महायुती कसली राहिली? भाजपचे नेते दुसऱ्या पक्षाचे लोक तोडत आहेत आणि सोबतच्या पक्षाशी युती करायलाही तयार नाहीत। हे म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था आहे। पण इथे तर तुझं माझं जमेना आणि तुझ्या सोबत काम करण्याचीही गरज नाही असा थेट मेसेज गेलाय। एकंदरीत चित्र काय? तर नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण गरम झालंय, इनकमिंग वाढलेली आहे। आमदार आमशा पाडवी यांच्या समोर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेऊन आव्हान उभं केलंय। युती होणार नसल्याची भूमिका घेऊन डॉक्टर हिना गावित यांनी थेट महायुतीतील बेमाव उघड केलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा खेळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर होतोय। याचा थेट परिणाम ग्रामपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या गणितावर होणार आहे। राजकारणात ज्यांचं इनकमिंग जास्त त्यांची सत्ता। आता या सगळ्यांवर आमशा पाडवी काय पलटवार करतात किंवा महायुतीचे वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तर मित्रांनो, नंदुरबारचा हा राजकीय भूकंप येणाऱ्या निवडणुकींचा टेलर आहे। यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।